नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जीवानी मात्र मदत घेतलेली असते आणि त्यामुळे आता जीवा त्यांना घेऊन ऑफिसमध्ये जातो आणि आता ते मात्र त्यांची खोटी ओळख सांगतात की ते गव्हर्नमेंट ऑफिसर आहे. त्यामुळे जीवा व्हिडिओ कॉल आणि सोबतच ऑडिओ कॉल असे कॉल चालू असून मात्र त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मात्र आता तो सांगत असतो जीवा तसं-तसं ते सर बोलत जातात. त्यांचं खोटं नाव सांगतात. इकडे मात्र आता भास्कर आणि त्याच्या पार्टनरची दोघांचीही आता त्यांनी चांगलीच जिरवलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता ते म्हणतात, की आता तुम्हाला ही जागा सोडावी लागेल आनंद आश्रमची. तर त्यानंतर मात्र आता तेव्हा लगेचच विचारू लागतात, की "का? पण आम्ही विकत घेतली आहे." तेव्हा खोटे गव्हर्नमेंट ऑफिसर सांगू लागतात, की "ती जागा मात्र आता हॉस्पिटलसाठी घेतलेली आहे गव्हर्नमेंटने. त्यामुळे तुम्हाला ही विकावीच लागेल, सोडावीच लागेल." तर तेव्हा मात्र आता अचानक बोलता-बोलता त्यांना संशय येतो, की ते कोणाबरोबर फोनवर बोलत आहे का? त्यामुळे आता जीवा घाबरतो. तर दुसरीकडे आता पुढे काय होणार आहे हे आपल्याला कळणार आहे. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत, की आता इकडे मात्र मानेनी दोन्ही सुनांना म्हणत असते, की दिवाळीची तयारीला तुमचीही हातभार लागायला हवी. या फराळाला हातभार तुमचाही लागायला हवा. कारण तुमच्या दोघींचं नवऱ्यावर किती प्रेम आहे हे कळायला नको का? त्यामुळे आता दोघी जणी शांत बसतात. तर दुसरीकडे मात्र आता लगेचच ते दोघेही जण घाबरलेले असतात आणि आता भास्करला त्याचा पार्टनर म्हणू लागतो, "काही झालं तरी सुद्धा मी लिलाव आता करणारच या जमिनीचा." आणि इकडे जीवाचा मात्र प्लॅन सक्सेसफुल होतो. दुसरीकडे आता काव्याच्या रूममध्ये रम्या येते आणि पार्थला कॉफी देते. त्यानंतर मात्र ती काव्याला सुनावते, "गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं म्हणजे काय खरंच सगळं काही बायकोची जबाबदारी पार पडता येत नाही. असो जाऊ दे पार्थ, तू ती कॉफी पी." तेव्हा मात्र आता काव्यालाही इथे राग येतो. काव्या मात्र कॉफीचा मग घेते आणि तिला म्हणते, "हा कॉफीचा मग उचल. आता पार्थने माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलेलं आहे ना, त्यामुळे आता त्याच अधिकाराने मी तुला सांगते आहे असं समज." आणि हे ऐकताच मात्र आता पार्थला खूपच आनंद होतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.